नमस्कार. तर आज मी बनवलेला आहे, इथे चरबी दिसते ना तुम्हाला, तर या चरबीचं कालवण बनवलेलं आहे. तर ही फॅट करी आणि प्लस डोका आहे. हा आहे शिवरा मासा आणि शिवरा मासाचा हा डोका आहे आणि त्याच्यासोबत त्याच्याच चरबी आहे ना ती आहे. तर इथे मी फार कमी प्रमाणात तेल टाकलेलं आहे, कारण फॅट करी आहे त्याच्यामुळे आपल्याला तेल जास्त टाकायची काही गरज नाही आहे. आणि आता इथे ना मी लसूण टाकलेला आहे फोडणीला, आणि जी मी चरबी आणि सोबत काही डोक्याचा शिवऱ्याच्या डोक्याचा भाग घेतलेला होता, तो धुवून घेतला, आणि बटाटे. तर हे सगळं मी डायरेक्ट तेलाच्यावर लसूण टाकला होता आणि लसणावर हे सगळं ठेवून झाकण ठेवलं होतं. त्याचं कारण असं की चरबी उडण्याचे प्रकार असतात, म्हणजे चान्सेस आहेत की तुमची ती चरबी आहे ना त्याचा मेल्ट होतो तो, आणि त्याच्यामुळे तेलामध्ये हे होतं, त्याच्यामुळे तुम्हाला काही गरज नाही पडत एक्स्ट्रा तेल टाकायला. तर इथे ना म्हणून त्याच्यासाठी मी झाकण ठेवला, आणि झाकण ठेवल्यानंतर मी झाकण काढला आणि मग हळद आणि मसाला याच्यामध्ये ॲड केला आणि असं ना परतवून घेते आहे. आणि जशी जशी आपली चरबी मेल्ट होईल तसा तसा रसा ऑटोमॅटिक वाढेल, त्याच्यामुळे पाणी पण जास्त टाकायची गरज नाही आहे. आता आपण असं परतवून घेतलेलं आहे. झाकण ठेवूयात आपण. मी असं झाकण ठेवते. तर मी याच्यामध्ये पाणी थोडंसं टाकलेलं आहे, आणि चवीपुरतं मीठ टाकायचं राहिलंच होतं, तर इथे मी खडा मीठ घेतलेला आहे. तर हा सगळा ढवळून घेते, म्हणजे मीठ सगळीकडे जाईल ना. तर इथे मी फक्त काय घेतला होता, थोडासा पाणी टाकलेला आहे, आणि आता आपण झाकण ठेवलेलं आहे. आणि झाकण ठेवल्यानंतर तुम्ही बघू शकता पाणी खूप वाढलेलं आहे, कारण जेवढी चरबी होती ना ती पूर्ण मेल्ट झालेली आहे. आणि चरबीचा तुकडा बघा किती छोटा आहे, कारण ती पूर्ण चरबी कालवणामध्ये मेल्ट झाली आहे. आणि हे सगळं रस्सा थोडासा आटल्यानंतर, मला जितका रस्सा हवा होता त्या आटल्यानंतर मी याच्यामध्ये कोथिंबीर कापून टाकलेली आहे, आणि खायला मस्त तयार आहे शिवऱ्यांची चरबी आणि डोका.